मला तामिळनाडूचा मुख्यमंत्री व्हायचं आहे. मी काही गंमत करत नाही आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये मी माझं स्वप्न पूर्ण करेल, असं त्रिशा तिच्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली होती. 2004ला तिचा हा इंटरव्ह्यू करण्यात आला होता आणि त्याची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होती. ते व्हायरल होण्यामागचं कारणही तुम्हाला माहिती आहे. विजय थलपती याचा विजय झाल्यानंतर म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी त्रिशा त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी आली होती. त्याच्या व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिलेले असतील. कुठेही ती लपून छपून भेटायला आलेली नव्हती. ती तिच्या गाडीमधनं त्याच्या घरी आली होती. त्यावेळेस सगळे मीडियाचे कॅमेरेसुद्धा होते. तिच्या गाडीतल्या कॅमेऱ्यामधनं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी शूट झालेल्या आहेत. ती लोकांना ग्रीटसुद्धा करताना आपण पाहिलेलं आहे. त्रिशा आणि थलपती म्हणजे विजयची आपल्याला लव्ह स्टोरी माहितीच आहे. तुम्ही ती अनेक स्टोरीजमधनं ऐकली असेल. पण आता त्रिशाने जे 2004च्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं आणि तिचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे ते नेमकं काय आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. आणि या दोघांची लव्ह स्टोरी कशी आहे, या दोघांची लव्ह स्टोरी जयललिता यांच्या लव्ह स्टोरीशी कशी मॅच केली जाते आहे, त्याच्यावर कशा चर्चा सुरू आहेत हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. तर मी जसं म्हणाले की त्रिशाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होती. जेव्हा त्रिशा सुरुवातीला फिल्म्समध्ये आली होती त्यावेळेस 2004 साली तिचा एक इंटरव्ह्यू करण्यात आला होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये तिला विचारण्यात आलं होतं की तुझी स्वप्न काय आहे, तुला पुढे जाऊन काय करायचं आहे. त्यावेळेस ती असं म्हणाली होती की मला तामिळनाडूचं मुख्यमंत्री व्हायचं आहे. मी खरं सांगतेय, बघा पुढच्या 10 वर्षांमध्ये मी माझं हे स्वप्न पूर्ण करेन. हा तिचा इंटरव्ह्यू आला होता 2004 साली. त्यानंतर 2024 साली विजयने त्याची जी पार्टी आहे ती स्थापन केली होती आणि त्यानंतर त्यांनी त्याचं जे कॅम्पेन आहे ते सगळं सुरू केलं होतं. आपल्याला त्रिशा आणि विजयची लव्ह स्टोरी माहिती आहे. सुरुवातीला 2004 सालापासूनच त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर 2008 सालापर्यंत ते एकत्र काम करत होते. पण जेव्हा त्यांच्या स्क्रीनवरच्या सगळ्या कामानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांची चर्चा होऊ लागली, त्यांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या प्रेमाबद्दलची चर्चा सुरू होऊ लागली आणि त्यानंतर 2008 नंतर विजयने फारसं तिच्यासोबत काम केलेलं नाहीये. घरच्यांचं प्रेशर असेल किंवा विजयच्या पत्नीला सुद्धा या सगळ्या संदर्भातल्या आपण म्हणतो की त्यांच्यावरनं सुद्धा वाद होते आणि त्यानंतर त्याने त्रिशासोबत फिल्म्स करणं किंवा तिच्यासोबत स्क्रीनवर येणं टाळलं होतं. हे कधीपर्यंत टाळलं होतं तर 2024 पर्यंत त्याने त्रिशासोबत कुठली फिल्म केली नव्हती आणि त्यानंतर 2024ला त्याने पुन्हा एकदा त्रिशासोबत फिल्म करायला सुरुवात केली होती. आता यानंतर जेव्हा त्रिशाचा हा इंटरव्ह्यू व्हायरल होतोय किंवा तिची जी क्लिप व्हायरल होते त्यानंतर अनेक सोशल मीडियावर पोस्ट येतात आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की त्रिशा ही कदाचित त्रिशालाच मुख्यमंत्री विजय करू शकतो किंवा तीच पुढची मुख्यमंत्री होऊ शकेल असं सुद्धा या सगळ्यामधनं म्हटलं होतं. जसं मी सुरुवातीला म्हटलं की जेव्हा निकाल लागला होता त्या दिवशी ती त्याच्या घरी आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि त्याचं कारण म्हणजे विजयची जी पत्नी आहे संगीता, तिने डिवोर्स फाईल केलेला आहे. अर्थात त्यांचा डिवोर्स सध्या तरी झालेला नाही आहे, पण तिने डिवोर्स फाईल केलेला आहे. त्याच्यावरची सुनावणी सध्या सुरू आहे आणि ही सुनावणी सुरू असताच त्रिशा आणि विजयच्या लव्ह स्टोरीबद्दल सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे. त्रिशा एक प्रकारे गुड फॅक्टर म्हणून आता विजयच्या आयुष्यात आली आहे असं सुद्धा सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. दोघांनी पहिली फिल्म केली होती दिल्ली नावाची, ती 2004ला आली होती आणि त्यानंतर 2008 पर्यंत त्यांनी एकत्र काम केलं जसं मी मगाशी म्हटलं आणि त्यानंतर ते फारसे एकत्र दिसले नाहीत. 2024ला त्यांनी पुन्हा एकदा एकत्र फिल्म केलं होतं. फॅमिली प्रेशरमुळे विजयने त्रिशासोबत सिनेमे करणं टाळलं होतं. पण जेव्हा डिवोर्स फाईल झाला किंवा या सगळ्या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर ते पुन्हा एकदा फिल्म्स करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. एवढंच नाही तर ते अनेक ठिकाणी म्हणजे गोव्याच्या त्यांच्या एका मित्राच्या लग्नात सुद्धा एकत्र गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. अनेक पार्टीजमध्ये सुद्धा ते एकत्र एका गाडीतनं प्रवास त्यांनी केला होता. ह्या सगळ्या संदर्भातले व्हिडिओज आणि फोटोजसुद्धा या सगळ्यामध्ये व्हायरल झाले होते. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी हा सगळा निकाल लागला होता तामिळनाडूचा त्या दिवशी त्रिशाचा वाढदिवससुद्धा होता. एक प्रकारे विजय थलपतीने तिला वाढदिवसाचं गिफ्ट दिलं असं सुद्धा या सगळ्याबद्दल बोललं जात आहे. पण ह्या सगळ्या स्टोरीबद्दल म्हणजे अर्थात सध्याची परिस्थिती बघितली तर जरी विजय थलपतीकडे बहुमत असलं तरी सुद्धा बहुमत म्हणण्यापेक्षा सर्वाधिक आमदार त्याच्याकडे असले तरी बहुमत नाही आहे. राज्यपालांनी सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्हाला सुरुवातीला बहुमत सिद्ध करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागेल. काँग्रेसनी जरी पाठिंबा देऊ केला असला तरी सुद्धा आणखी काही आमदारांचा सपोर्ट हा
विजय थलपतीला आवश्यक आहे आणि त्याच्या संदर्भातली जुळवाजुळव त्याच्याकडनं केली जाते. आता ही जुळवाजुळव झाल्यानंतरच त्याचा शपथविधी होईल असं सुद्धा या सगळ्यामध्ये म्हटलं जात आहे. ते कधी होईल, त्याच्या संदर्भात काय नेमकी तो कशी जुळवाजुळव करतोय हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण या दोघांच्या लव्ह स्टोरीमुळे आता पुन्हा एकदा असं म्हटलं जात आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे एम रामचंद्रन हे फिल्म्समधनं राजकारणामध्ये आले, त्यांनी पक्ष काढला, त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतरच जयललिता या सुद्धा तामिळनाडूच्या 3 ते 4 टर्म मुख्यमंत्री राहिल्या होत्या. तशीच कहाणी आता पुन्हा एकदा रिपीट होतीये का, अशी सुद्धा यामध्ये चर्चा सुरू झाली आहे. कारण विजय थलपती आता मुख्यमंत्री होईल हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे आणि त्रिशा ही त्याच्या आयुष्यातली महत्त्वाचा फॅक्टर आता ठरतीये असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता त्रिशाने जो 2004ला इंटरव्ह्यू दिला होता आणि त्याच्यामध्ये तिने तिची इच्छा व्यक्त केली होती की तिला मुख्यमंत्री व्हायचं आहे, तर तिची इच्छा थलपती विजय पूर्ण करतो की काय, अशी सुद्धा चर्चा त्यांच्या फॅन्समध्ये रंगलेली आहे. पण आपल्याला ही कंपॅरिझन का होतं हे सुद्धा अगदी थोडक्यात समजून घ्यायचं आहे. जयललिता यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल किंवा एम रामचंद्र यांच्याबद्दल सुद्धा माहीत असेल. दोघांनी त्यांच्या करिअरची सुरुवात फिल्म्समधनं केली होती. दोघांची ओळखसुद्धा फिल्म्समधनं झाली होती आणि त्यानंतर एम रामचंद्रन यांनी त्यांचा AIADMK हा पक्ष काढला होता. त्या पक्षामधनं त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यानंतर ते मुख्यमंत्री सुद्धा झाले होते. त्यांनी जयललितांना यांना सुद्धा राजकारणात आणलं होतं. त्यांना काही काळ त्यांनी खासदार सुद्धा केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये त्या सक्रिय झाल्या होत्या. जेव्हा एम रामचंद्रन यांचं निधन झालं त्यानंतर त्यांचा नेमका वारसा कोण चालवणार, त्यांच्या पत्नीकडे हा वारसा जाणार की जयललिता यांच्याकडे वारसा जाणार, याच्यामधनं सुद्धा अनेक वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर एक सरकार सुद्धा स्थापन झालं होतं. त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी काही आमदारांना घेऊन सरकार स्थापन केलं होतं, परंतु त्यांचं सरकार हे बरखास्त करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा जयललिता या राजकारणात सक्रिय झाल्या होत्या, तर एम रामचंद्रन यांच्या पत्नी या राजकारणातनं काहीशा बाजूला झाल्या होत्या. त्यानंतर जयललिता यांनी राजकारणाची धुरा सांभाळली, पक्षाची धुरा सांभाळली आणि तामिळनाडूमध्ये त्यांनी मोठं यशसुद्धा मिळवलं होतं. त्यानंतर सलग 4 वर्ष त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीसुद्धा राहिल्या होत्या. त्यामुळे अशाच पद्धतीनं आता जेव्हा इथे विजय थलपती हा राजकारणात येतोय, पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी एवढं घवघवीत यश मिळवलंय, त्याच पद्धतीनं तो पुढे सुद्धा त्याची कारकीर्द चालू ठेवेल का आणि तो आता राजकारणात आलाय तर तो त्रिशाला सुद्धा राजकारणात आणेल का, अशा सुद्धा चर्चा आता रंगलेल्या आहेत. आणि त्रिशाची जी इच्छा होती 2004 साली तिने बोलून दाखवली होती, ती सुद्धा पूर्ण होतीये का, अशी सुद्धा चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झालेली आहे. त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्या राजकारणामध्ये पुढे काय होतंय, विजय थलपतीचा शपथविधी नेमका काय होतोय आणि त्यानंतर तो आता त्रिशाची इच्छा पूर्ण करतोय का, हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या कहाणीबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.